ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बोंबील वाफळून त्याच्यापासून अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी कधीच केली नसेल, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, त्यासाठी इथे मी 2 ते 3 बोंबील घेतलेले आहेत. आता ही रेसिपी मी 2 जणांसाठी करत आहे, त्यामुळे साहित्याचं प्रमाण अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तुम्ही साहित्य हे थोडंफार वाढूसुद्धा शकता. तर बघा, आता बोंबील स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला. बोंबीलचं जे पुढचं डोकं असतं आणि शेपूट असतं ते आपण काढून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बोंबील तुकडे करून घेऊया बोंबलाचे. तर बघा, अगदी मीडियम साईजमध्ये हे तुकडे मी केलेले आहेत. बोंबील कधी पण स्वच्छ निसूनच घ्या, नाही तर मग ते थोडेफार कधी खराब असतात, त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ निसून घ्या. आणि शक्यतो ही रेसिपी करताना छान वाळलेल्या बोंबलाचा वापर करा. तर बघा, बोंबलाचे एकसारखे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. थोडेसे कडक बोंबील असल्यामुळे इथे तुकडे करायला थोडाफार त्रास होऊ शकतो, पण तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा मोडून बोंबलाचे तुकडे करू शकता. आता बोंबील आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे बोंबलाचा बऱ्यापैकी वाससुद्धा जातो आणि बोंबील स्वच्छ क्लीनसुद्धा निघतात. तर इथे पाहू शकता, मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ बोंबील धुवून घेतलेले आहे. आता बोंबील आपल्याला हे असेच पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे आहेत. आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं. आता त्यावरती एक चाळण ठेवून घेऊया. जर तुमच्याकडे चाळण नसेल तर त्याऐवजी तुम्ही प्लेट वगैरे सुद्धा वापरू शकता. तर बघा, बोंबील इथे मी पाण्यातून निथळून अशा पद्धतीने चाळणीत ठेवले आहे. आता यावरती एक झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनटासाठी बोंबील आपल्याला वाफळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता, 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि बोंबीलसुद्धा आपले व्यवस्थित असे वाफळले गेलेले आहेत. आता तोपर्यंत त्याच कढईमध्ये मी पाणी काढून थोडंसं तेल घालून घेतलं आहे. आता त्यामध्ये मीडियम आकाराचा कांदा उभा असा कट करून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, डाग येतोपर्यंत आपण कांदा तेलावरती छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये किसलेलं खोबरं घातलेलं आहे. तुमच्याकडे जर खोबऱ्याचे काप असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आणि लसूण घातला आहे भरपूर असा. आता हे सर्व आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. तर बघा, कांदा, खोबरं, लसूण हे छान तेलावरती परतून झाले. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया. आता हे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. आता हे थंड करून आपण बारीक असं मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया. पुन्हा त्याच कढईमध्ये मी 1 पळीतपत तेल घातलेलं आहे आणि जे बोंबील आपण वाफळून घेतले होते ते यामध्ये परतून घेऊया. तर इथे पाहू शकता, मीडियम गॅसवरती आपल्याला बोंबील परतायचे आहेत. बोंबील परतताना थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे बोंबलाची चव ही अजून जास्त वाढते आणि टेस्टसुद्धा खूप जास्त वेगळी लागते. तर इथे पाहू शकता, 1 मिनिटभर इथे मी बोंबील परतून घेते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तर आता बघा, बोंबील परतून झाले. आता ते एका प्लेटमध्ये काढूया. आणि त्याच कढईमध्ये इथे मी पुन्हा 1 पळी तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. जर गरम मसाला नसेल तर तुम्ही मटन मसाला किंवा मग दुसरा कोणताही गोडा मसाला वगैरे वापरला तरीसुद्धा चालेल. आता फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मसाले तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत. आता जे बोंबीलसुद्धा आपण परतून काढून घेतले होते ते सुद्धा तेलामध्ये पुन्हा टाकायचे आहेत. तर बघा, हे सर्व छान परतून झाल्यावरती आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये. आता वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलावरती छान परतायचं आहे. जर का तुम्ही एकदा अशा पद्धतीने वाफळून बोंबलाचा रस्सा केला तर अगदी नक्कीच सर्व आवडीने खातील.
अगदी ओला बोंबीलचा रस्सा जसा होतो त्याच पद्धतीने हा रस्सा लागतो, त्यामुळे नक्की करून बघा. नेहमीचं तुम्ही जे बोंबलाचं कालवण खाता त्यापेक्षा खूप जास्त वेगळा हा रस्सा होतो, त्यामुळे नक्कीच करून बघा आणि नक्कीच सर्वांना खूप जास्त आवडेल. आता मसाला परतून झालेला आहे. आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालून घेऊया. तुम्हाला जेवढा रस्सा पातळ किंवा घट्ट ठेवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करा. तर बघा, झाकण ठेवून बोंबील इथे मी शिजवून घेतली आहे. 2 ते 3 मिनटामध्ये बोंबलाचा रस्सा आपला परफेक्ट असा शिजला जातो, कारण की आपण सुरुवातीलाच बोंबील छान वाफळून घेतले आहेत आणि तेलातसुद्धा छान असे परतून घेतलेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.